आज आपल्या महाडीबीटी पोर्टलवर या ठिकाणी 29 नवीन स्कीम्सचं ऑनबोर्डिंग आपण केलेलं आहे आणि त्यामुळे आता 105 स्कीम्स या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. आपल्या जेवढे हितग्राही आहेत, लाभधारक आहेत, त्यांना कुठल्याही अडचणींचा सामना न करता या सर्व वैयक्तिक लाभाच्या योजना मिळाल्या पाहिजेत. या दृष्टीने आपण महाडीबीटीची व्यवस्था उभी केली आणि व्यवस्था उभी झाल्यापासून आपले हे लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात या संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शिता आली, एक अकाउंटेबिलिटी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचे जे गैरउपयोग व्हायचे ते देखील मोठ्या प्रमाणात कमी झाले. अर्थात सेकंड जनरेशन रिफॉर्म्स आपण सुरू केले आणि त्यातनं आपले महाडीबीटीचं जी व्यवस्था आहे ती अधिक चांगली, अधिक डिपेंडेबल आपण तयार केली आणि त्या माध्यमातून आता वेगवेगळ्या स्कीम्सचं ऑनबोर्डिंग आपण सुरू केलं आहे. या 105 योजना या ठिकाणी झालेल्या आहेत. आज विशेषतः या 29 योजनांमध्ये ओबीसी विभाग आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग या दोघांचे मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी याच्यावर ऑनबोर्डिंग केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे जे आमचे हितग्राही आहेत किंवा लाभार्थी आहेत यांना कुठल्याही अडचणीचा सामना न करता योजनांपर्यंत पोहोचण्यात मदत होईल. पुढच्या काळात आपला प्रयत्न आहे की सगळ्याच योजना याच्यावर याव्यात. त्या दिशेने युजर डिपार्टमेंट आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांचा समन्वय चाललेला आहे. मला विश्वास आहे की लवकरच ते काम आपण पूर्ण करू. आणि आज विशेषतः आपण जे प्रयत्न करतो की आपल्या प्रशासनामध्ये नागरिकांना सुलभतेनं कुठलीही अडचण न येता आणि आपल्या घर बसल्या एखादी गोष्ट करता आली पाहिजे किंवा आपल्या सेंटरवर जाऊन ती करता आली पाहिजे, त्या दिशेनं अतिशय उत्तम हे काम चाललेलं आहे. म्हणून IT विभागाचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. समस्त शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण ही बातमी आहे, कारण शेतकऱ्यांसाठी नवीन 27 योजनांचा आता शुभारंभ झालेला आहे. आता महाडीबीटीचं जे जुनं पोर्टल होता त्याला अपग्रेड करून आता महाडीबीटीचं 2.0 हे नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि यामार्फत तुम्हाला जे शेतीविषयक नवीन योजना असतात त्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला एकच पोर्टलवरती मिळणार आहे. यामध्ये काही अजून योजना आहेत जे समाविष्ट केले जाणार आहेत, त्यामध्ये देखील लवकरच सुधारणा केली जाणार आहे. परंतु सध्या 27 योजनांचा लाभ तुम्ही या पोर्टल अंतर्गत घेऊ शकता. तिथे तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि योजना निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापैकी शेती अवजारे असो किंवा शेती संबंधित कुठलीही स्कीम असो, बियाणे असो किंवा खतं असो, सर्व योजनांचा लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही सर्वात महत्त्वपूर्ण बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. चॅनलवरती नवीन असाल, अशी अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.